गुड मॉर्निंग. ही कारली आहेत बाल्कनीमध्ये आलेल्या कारल्याच्या वेलाची. तुम्हाला जर कारल्याचं वेल बघायचं असेल आणि ही कारली बघायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मी जो व्हिडिओ अपलोड केला आहे त्या व्हिडिओमध्ये मी दाखवला आहे माझा कारल्याचा वेल. त्याच्यानंतर उद्या आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनला सगळ्याच बहिणी आपल्या भावाच्या घरी जातात आणि भावाचं घर म्हणजे एक हक्काचं घर असतं. कारण की आपल्या घरी म्हणजे नवऱ्याच्या घरी आपण दिवसभर कष्ट करतो, काम करतो, आपल्याला रिलॅक्स म्हणून असं काय मिळत नाही. पण जेव्हा आपण भावाच्या घरी जातो, आपल्या आईवडिलांच्या घरी जातो, तिथे आपल्याला आराम करायला मिळतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचं माहेर जवळ आहे त्यांना खूप वाईट वाटतं. कारण की माहेरी गेल्यावर राहता येत नाही आणि असं वाटतं की जवळच आहे, आपण काय दिवसातून कधीही जाऊ शकतो किंवा कधीही येऊ शकतो. पण ज्यांचं माहेर लांब आहे म्हणजे घरापासून जेणेकरून त्यांना जायला अर्धा तास लागेल किंवा 1 तास लागेल किंवा 1 दिवस 2 दिवस लागेल, अशा व्यक्तींना किंवा अशा महिलांना तिकडे गेल्यावर राहता येतं. म्हणजे त्यांना तिथला टाईम एन्जॉय करता येतो आणि रिलॅक्स पण मिळतं त्यांना तिकडे गेल्यावर. कारण की आपल्या घरी दिवसभर धावपळीच्या जीवनात त्यांना आराम करायला मिळत नाही आणि तिथे गेल्यावर त्यांना कुठल्या गोष्टीचं बंधन नसतं. बिनधास्त आपले पहिलेचे जीवन जगल्यागत ते जगत असते. तिथे माऊ स्कूलला चालली होती आणि त्याच्यानंतर दुपारी स्कूलमधून आली. हाय गुड मॉर्निंग करत होती ती. स्कूलमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेट झालं त्यावेळेस तिला हे गिफ्ट भेटलं होतं, टिकल्याचं पाकिट. त्याच्यानंतर संध्याकाळी गेले होते भाजी आणायला आणि त्याच्यानंतर गेले होते पप्पांच्या घरी. आणि असा होता आजचा दिवस. गुड नाईट. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.